हॅलो फ्रेंड्स, मागचं जे लेक्चर घेतलं होतं तर त्याच्यामध्ये थोडंसं क्लिअरिटी दिसत नव्हती. त्याच्यामुळे हे लेक्चर परत एकदा मी घेते आहे, म्हणजे रिवाईज पद्धतीने घेणार आहे. तर तुम्ही जे रिव्हिजन करते आहे मी तर ते व्यवस्थित बघा. जो काही पार्ट तुम्हाला समजलेला नाही तर तो आता व्यवस्थित समजेल. ओके, नाऊ लेट्स सी स्ट्रक्चर ऑफ ॲटम. टॉपिकचं नाव जे आहे ते काय आहे? स्ट्रक्चर ऑफ ॲटम. टॉपिक जो आहे तो किती मार्कासाठी आहे? 5 मार्कासाठी आहे कंपल्सरी, आणि 7 मार्कासाठी आहे विथ ऑप्शन. ओके, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. मग ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर ॲटमशी जे काही रिलेटेड आहे डिटेल्स, त्या सगळ्या ह्या आपल्याला टॉपिकमध्ये बघायच्या आहे. आणि जेवढा मी पार्ट शिकवल तेवढा आपल्याला सिलेबसमध्ये असणार आहे. तर सर्वात अगोदर बघूया सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे काय? की जो ॲटम आहे तर त्या समजा सपोज हा ॲटम आहे. ॲटमचा काय आहे? न्यूक्लियस आहे, आणि हा त्याचा आउटर पार्ट आहे. ॲटमचा आउटर पार्ट आहे. मग ह्या ॲटमच्या आउटर पार्टमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. आउटर पार्टमध्ये काय असतात? तर इलेक्ट्रॉन्स असतात. आणि त्याचा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात आणि न्यूट्रॉन्स असतात. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियॉन्स. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लियसमध्ये हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असल्यामुळे त्यांना न्यूक्लियॉन्स असं म्हटलं जातं. ओके, मग सब ॲटॉमिक पार्टिकल्स कुठले? सब ॲटॉमिक पार्टिकल म्हणजे ॲटममधले कुठले कुठले पार्टिकल्स आहेत ते. मग इथं प्रोटॉन्स असतील, न्यूट्रॉन्स असतील आणि इलेक्ट्रॉन्स असतील. बघा परत एकदा, न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि आउटर पार्टमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यानंतर न्यूक्लियस म्हणजे काय? न्यूक्लियॉन्स म्हणजे काय? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. म्हणजे इथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत तर ते कुठं आहेत? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहेत तर ते न्यूक्लियसमध्ये आहेत. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियॉन्स. ते कुठं आहेत? ह्याच्यामध्ये आहेत, न्यूक्लियसमध्ये आहेत. त्याच्यामुळे त्याला काय म्हणलेलं आहे? न्यूक्लियॉन्स म्हटलेलं आहे. बरोबर. देन इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठं आहे? तिथं एक्स्ट्रा न्यूक्लिअर सोडून जो एक्स्ट्रा पार्ट आहे तिथं काय असणार आहेत? तर इलेक्ट्रॉन्स असणार आहे. मग आपल्याला आता काय माहिती पाहिजे? की जेवढे प्रोटॉन्स असतात न्यूक्लियसमध्ये, जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेर असणार आहेत. हे लक्षात घ्या. प्रोटॉन्स आर इक्वल टू इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन कुणा एवढे असतात? तर इलेक्ट्रॉन्स एवढे असतात. बरोबर. प्रोटॉन्स आर इक्वल टू इलेक्ट्रॉन्स. मग प्रोटॉन एवढेच इलेक्ट्रॉन असतात, हे लक्षात घ्या. आता आपल्याला काय बघायचं आहे? ॲटॉमिक नंबर कशाला म्हणायचं आहे? म्हणजे कुठलाही तुम्ही इलेमेंट घेतला, सपोज एखादा इलेमेंट असेल, मग इलेमेंटमध्ये जर बघितलं आपण तर समजा आता इथं इलेमेंट आहे. हा काय इलेमेंट आहे? खाली काय असतो? झेड असतो, आणि वरती काय असतो? ॲटॉमिक मास नंबर असतो. म्हणजे झेड हा असतो म्हणजेच काय असतो? त्याचा ॲटॉमिक नंबर असतो. झेड म्हणजे काय? ॲटॉमिक नंबर. हा कशाने डिनोट करतात? झेडने डिनोट करतात. तुम्ही ह्याच्या अगोदर आवर्त सारणी बघितली असेल, पिरियॉडिक टेबल. मग पिरियॉडिक टेबलमध्ये बघितलं आहे तुम्ही 108 इलेमेंट आहेत. मग 108 इलेमेंट कशावरनं? सपोज तुम्ही पहिला एलिमेंट घेतला हायड्रोजन, तिथं असं लिहिलेलं असतं 1, 2. मग हा 1 काय आहे? तर धिस 1 इज ॲटॉमिक नंबर ऑफ धिस हायड्रोजन. ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असणार आहे त्याचा? झेड इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. ओके, परत एकदा बघा. झेड म्हणजेच काय असणार आहे? समजा आपण दुसरं घेऊया परत एकदा. हेलियम घेऊया, दुसरा ॲटम. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 2 आहे. ॲटॉमिक मास नंबर किती आहे? 4 आहे. मग त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे म्हणजेच त्याचा
झेड किती आहे, झेड म्हणजेच ॲटॉमिक नंबर, जो कशाने डिनोट केला जातो, ॲटॉमिक नंबर झेडने डिनोट केला जातो. आणि ॲटॉमिक नंबर झेडने डिनोट केला म्हणजेच काय असतं त्याच्यामध्ये, तेवढे प्रोटॉन्स असतात. जे आपण मगाशी बघितलं सेंट्रल ॲटममध्ये न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन्स असतात. मग त्याच्यामध्ये हेलियममध्ये किती प्रोटॉन्स असणार आहेत, 2 प्रोटॉन्स असणार आहेत. मग मी मगाशी काय सांगितलं, जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन पण असतात. मग समजा हेलियमकडं 2 प्रोटॉन्स असतील म्हणजे इलेक्ट्रॉन पण किती झाले, 2 झाले, बरोबर. म्हणजे जेवढे प्रोटॉन तेवढेच काय असणार आहेत, इलेक्ट्रॉन असणार आहेत. मग ह्याच्याकडं 2 प्रोटॉन आहेत म्हणून इलेक्ट्रॉनसुद्धा किती असणार आहेत, 2च असणार आहेत. मग त्याच्यावरनं बघा 2 आणि 4, मग 2 प्रोटॉन झाले, 2 प्रोटॉन 2 इलेक्ट्रॉन. आता आपल्याला काय काढायचे, न्यूट्रॉन्स काढायचे आहेत. मग न्यूट्रॉन्स कसे काढायचे, मग इथं फॉर्म्युला दिलेला आहे, ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू झेड प्लस एन. ए म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर, झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर, प्लस एन म्हणजेच न्यूट्रॉन्सची संख्या, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. ह्याच्यावरनं आपल्याला काय काढायचं आहे, एन काढायचं आहे. मग हे जे वरती दिलेलं असते, वरच्या साईडला जी संख्या दिलेली असती, धिस नंबर इज द ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर मीन्स द नंबर ऑफ सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे कुणाची बेरीज असणार आहे, त्या आतमध्ये जे प्रोटॉन्स आहेत ते आणि प्लस न्यूट्रॉन्स ह्यांची बेरीज म्हणजे काय असणार आहे, ॲटॉमिक मास नंबर असणार आहे. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय, फक्त झेड म्हणजे काय असणार आहे, ही प्रोटॉन्स झाले. झेड म्हणजे काय, प्रोटॉन्स. आणि हे दोन्ही मिळून काय असणार आहे, हे असणार आहे. ज्यावेळेस आपण दोन्ही मिळून बघतो, प्रोटॉन असतील तर झेड, ॲटॉमिक मास नंबर असेल तर प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. मग आपल्याला काय करावं लागेल, ह्या पूर्ण संख्येतनं हे मायनस केल्यानंतर आपल्याला कशाची संख्या मिळणार आहे, ह्या नायट्रोजनची न्यूट्रॉन्सची मिळणार आहे, बरोबर. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर आत्ता सांगितला आपण 4 आहे, ॲटॉमिक नंबर किती आहे, 2 आहे, प्लस न्यूट्रॉन. मग ज्यावेळेस बरोबर चिन्हाच्या इकडच्या साईडला हा 2 इकडे येतील म्हणजे 4मधनं तो +2 आहे तो -2 झाला, बरोबर. आन्सर किती येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजे न्यूट्रॉनची संख्या किती आली तिथं, 2च येणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण काल सॉल्व केलेले आहेत मागच्या लेक्चरमध्ये, तरी पण आपण एकदा रिवाईज करूया फास्टली. इथं बघा ॲटॉमिक मास नंबर पण दिलेले आहे. ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. मी आत्ता सांगितलं ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियॉन्स in an atom is called as atomic mass number. This is denoted by A. ॲटॉमिक मास नंबर ए ने डिनोट करतात, ॲटॉमिक नंबर जो आहे तो झेड ने डिनोट करतात आणि न्यूट्रॉन जो आहे तो एन ने डिनोट करणार आहेत. ओके, बघा इथे एक्झाम्पल दिलेले आहेत काही. फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियाइड. म्हणजे इथे एकदा एक्झाम्पल दिलेले आहेत. ह्या न्यूक्लियाइडमधले काय काढायचे तुम्हाला, प्रोटॉन्स काढायचे आहेत, इलेक्ट्रॉन्स काढायचे आहेत आणि न्यूट्रॉन्स काढायचे आहेत. काय काय काढायचे, प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स. मग हे दिलेलं काय, एवढंच तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. आर्गॉन 18 40. मग आर्गॉन 18 40 म्हणजे खाली जे दिलेलं आहे तर ते काय आहे, खाली जे दिलेलं आहे ते काय आहे, खाली झेड दिलेला आहे म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 18 आहे. म्हणजेच प्रोटॉनची संख्या बरोबर किती आली, 18. झेड म्हणजेच काय, ॲटॉमिक नंबर म्हणजेच झेड म्हणजेच काय असतो, प्रोटॉनची संख्या असते त्याच्या आतल्या न्यूक्लियसमधली, जी किती आहे, 18 आहे. मग आपल्याला माहिती आहे प्रोटॉन जेवढे असतात तेवढेच काय असतात, इलेक्ट्रॉनसुद्धा तेवढेच असतात. म्हणजे प्रोटॉन्स किती झाले, 18 झाले, म्हणून इलेक्ट्रॉनसुद्धा किती झाले, 18 झाले, बरोबर. जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन, म्हणजे प्रोटॉन पण 18, इलेक्ट्रॉन पण 18. आता आपल्याला काय काढायचे, न्यूट्रॉनची संख्या काढायची जी दिलेली नाही. मग
मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू काय आहे, झेड प्लस एन. झेड म्हणजे ॲटॉमिक नंबर, एन इज इक्वल टू काय असणार आहे, न्यूट्रॉनची संख्या. मग ॲटॉमिक मास नंबर इज इक्वल टू झेड किती आहे, प्रोटॉनची संख्या किती आहे, झेड म्हणजेच प्रोटॉन, जी किती आहे 18 का आहे. आणि न्यूट्रॉनची संख्या आपल्याला काय करायची आहे, काढायची आहे. न्यूट्रॉनची संख्या काय करायची आपल्याला, काढायची. मग ए किती दिलेला आहे, ॲटॉमिक मास नंबर इथं दिला आहे वरती, तो किती आहे 40 आहे, बरोबर 18 अधिक न्यूट्रॉन. मग आता 18 मध्ये किती मिळवल्यानंतर 40 येईल, सोपं गणित आहे. 40 ज्यावेळेस हे 18 बरोबर चिन्हाच्या इकडे येतील त्यास वजा होतील, इज इक्वल टू काय राहणार आहेत, न्यूट्रॉन्स राहणार आहेत. म्हणजे 40मधनं ज्यावेळेस 18 वजा होतील त्यावेळेस तुमचं जे आन्सर येणार आहे ते किती असणार आहे, 22 काय असणार आहेत, न्यूट्रॉन्स त्या न्यूक्लियॉन्समध्ये प्रेझेंट असणार आहेत. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने काय होते ते, अशी गणितं तुम्हाला काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. आता पहिलं बघितलं तसंच दुसरं तुम्ही सॉल्व करा. एक्झाम्पल दिले, कार्बन 6 आणि 14. 6 काय आहे त्याचा ॲटॉमिक नंबर, म्हणजे झेड 6 आहे आणि ॲटॉमिक मास नंबर ए किती आहे, 14 आहे. सॉल्व करा, तुम्ही स्वतः सॉल्व करा. तोंडी गणित आहे. झेड 6 म्हणजे प्रोटॉन 6, इलेक्ट्रॉनसुद्धा 6. 14तनं 6 वजा करायचे, राहिलेली संख्या जी येणार आहे ती काय असणार आहे, न्यूट्रॉनची संख्या आहे, जी किती असेल 8 असणार आहे. त्याच पद्धतीने खालचं पण गणित बघा, 19 आणि 40. 19 म्हणजेच काय, 19 जे आहे ते काय, झेड इज इक्वल टू 19. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनसुद्धा किती झाले 19 आणि न्यूट्रॉन्स किती असतील. मग 40मधनं 19 फक्त वजा करायचे, जे काही राहणार आहेत. 40मधनं 19 गेल्यानंतर किती राहतात, तर 21. द नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर 21. दिस इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल्स टू फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स. असे एक्झाम्पल पुस्तकामध्ये दिले असतील तर बघा, सॉल्व करा. आयसोटोप्स आपण बघितलेला आहे. आयसोटोप्समध्ये काय सांगितले, सेम इलिमेंट, द ॲटम्स ऑफ सेम इलिमेंट हॅविंग सेम नंबर ऑफ प्रोटॉन बट डिफरंट न्यूट्रॉन इन देअर न्यूक्लियॉन्स. सेम नंबर ऑफ सेम इलिमेंट, सेम नंबर ऑफ प्रोटॉन आणि सेम नंबर ऑफ डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन. त्याचीच दुसरी डेफिनेशन एक दिली आहे, द ॲटम्स ऑफ सेम इलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक नंबर काय असतो तिथं, सेम असतो. सेम एलिमेंटचा सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे सेम काय असणार आहे, झेड जो असणार आहे तो काय असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे इथं बघा फॉस्फरसचं एक्झाम्पल दिले, फॉस्फरस सेम इलिमेंट आहे, इथं दिल्यासारखं सेम इलिमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर किंवा सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स. म्हणजे याच्यामध्ये किती दिले, 15 दिलेले, बरोबर. 15 हॅविंग ॲटॉमिक नंबर इज 15 म्हणजे सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. मास नंबर इज 30 अँड 31. म्हणजे एक्झाम्पल लक्षात ठेवा, त्याच्यावरनं तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता. द सेम ॲटम्स ऑफ सेम इलिमेंट, कुठल्याही ॲटमचे सेम इलिमेंट घेतले, हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर. इथं बघितले ॲटॉमिक नंबर काय आहे, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. 30 आणि 31 वेगळं काय दिसतंय तुम्हाला, ॲटॉमिक मास नंबर वेगळा दिसतोय. किंवा पहिली डेफिनेशन सांगितली, सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आर कॉल्ड ॲज आयसोटोप्स. त्याला काय म्हणायचं, आयसोटोप्स. इथं दुसरं एक्झाम्पल तसंच दिलेलं आहे बघा, कार्बनचं 6 ॲटॉमिक सेम इलिमेंट आहे, कार्बनच आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, पण मास नंबर जो आहे तर तो किती आहे, एकाचा 14 आहे, एकाचा 12 आहे आणि एकाचा 13 आहे. दॅट मीन्स देअर इज द डिफरंट इन ॲटॉमिक मास नंबर. देन आयसोबारमध्ये काय सांगितलेलं आहे, आयसोबारमध्ये सेम
ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट, इथं आता डिफरंट इलेमेंट घ्यायचं आहे, इथं कार्बन आहे, इथं नायट्रोजन आहे, म्हणजे ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट हॅविंग सेम ॲटॉमिक मास नंबर. हे जे मास नंबर दिसत आहेत वरच्या साईडला ए जो आहे तो ॲटॉमिक मास नंबर आपण कशाने डिनोट करतो, एने डिनोट करतो. तर तो जो आहे तर तो कसा आहे, सेम आहे, पण वेगळा काय आहे, इथं 6 आहे, इथं 7 आहे, बरोबर. इथं काय, इथं 6 आहे आणि इथं 7 आहे. दॅट मीन्स सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास नंबर आर कॉल्ड ॲज अ आयसोबार्स. देन आयसोटोन्समध्ये एन आहे म्हणून मी सांगितलं होतं, एनवरनं काय सांगितलं होतं, इथं सुद्धा ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंटच आहे. हॅविंग ए सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. काय सेम असणार आहे याच्यामध्ये, न्यूट्रॉनची जी संख्या आहे ती सेम असणार आहे. इथं एक्झाम्पल त्याचं दिलेलं आहे, बोरॉन आणि कार्बन, ज्याचा ॲटम्स जे आहेत ते डिफरंट आहे. इथं बोरॉन आहे, इथं कार्बन आहे. ॲटॉमिक नंबर याचा 5 आहे, इथं 6 आहे. ॲटॉमिक नंबर चेंज झाला की इलेमेंट चेंज होतो, लक्षात ठेवा. ॲटॉमिक नंबर जर चेंज झाला तर इलेमेंट तोच राहत नाही. जर समजा ॲटॉमिक नंबर जर सेम असतील तर इलेमेंट हा तोच राहतो. जो कशामध्ये आपल्याला दिसून आला, आयसोटोप्समध्ये फक्त दिसून आला, आयसोबारमध्ये दिसला नाही आणि आयसोटोनमध्ये सुद्धा दिसला नाही. म्हणून ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट इथं म्हटलं, इथं सुद्धा आपण काय म्हटलं, ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट. फक्त सेम इलेमेंट कुठं म्हटलं आपण, आयसोटोप्समध्ये. हे वर्ड खूप महत्त्वाचे आहेत डेफिनेशनमध्ये लिहिण्यासाठी. बघा याच्यामध्ये बोरॉन आणि कार्बन घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. मग आता आपण जर बघितलं तर न्यूट्रॉन्सच्या बाबतीत न्यूट्रॉन कसे पाहिजेत, सेम पाहिजेत. न्यूट्रॉन कसे पाहिजेत, सेम पाहिजेत. मग ह्याच्यामध्ये 5 आहे, 11तनं 5 गेले राहतील किती, 6, आणि 12तनं 6 गेले राहतील किती, 6. म्हणजे दोघांची न्यूट्रॉनची संख्या आपण काढली, जी बोरॉनमध्ये पण 6 न्यूट्रॉन्स आहेत आणि कार्बनमध्ये पण 6 न्यूट्रॉन. वरच्यातनं खालचं मायनस केलं की न्यूट्रॉन मिळते, लक्षात ठेवा. वरचं जे ॲटॉमिक मास नंबर आहे त्यातनं प्रोटॉन खालचं वजा केलं की आपल्याला काय मिळणार आहे, न्यूट्रॉन्स मिळतील. ओके, दिस इज अबाउट प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. हाऊ टू फाइंड इट. देन आयसोटोप्स, आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स. त्याच्यानंतर खूप महत्त्वाचा पार्ट मी सांगितला तुम्हाला, क्वांटम नंबर. व्हॉट इज मीन बाय क्वांटम नंबर्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण 2 क्वांटम नंबर बघितले होते, एक प्रिन्सिपल क्वांटम नंबर बघितला होता आणि एक ॲझिमिथल क्वांटम नंबर बघितला होता. परत एकदा बघूया प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 बघितला होता आणि ॲझिमिथल क्वांटम नंबर हा एक पॉईंट बघितलेला होता. परत एकदा बघूया. फर्स्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो आहे तर तो कशाने डिनोट करतात, प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज डिनोटेड बाय स्मॉल एन. कशाने डिनोट करतात, स्मॉल एननी तो डिनोट करतात. त्याच्यानंतर इट गिव्ज द इन्फॉर्मेशन अबाउट द मेन शेल. म्हणजे आपण बघितली होती की हा न्यूक्लियस झाला, ही समजा पहिली शेल असेल, ही दुसरी शेल असेल, ही तिसरी शेल असेल. म्हणजे ह्या ज्या मेन शेल आहेत ह्याच्यामध्ये ही शेल झाली मेन शेल. शेललाच काय नाव दिलेलं आहे, दुसरं जे नाव आहे शेलचं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑर्बिट. शेललाच दुसरं नाव काय, इट इज कॉल्ड ॲज अ ऑर्बिट. शेलचं दुसरं नाव काय, ऑर्बिट. आणि सब शेल म्हणजे काय, सब शेल त्याला दुसरं नाव जे आहे ते ऑर्बिटल, हे लक्षात ठेवा. आणि त्या सबशेल कुठं असतात तर ह्या शेलमध्ये असतात, म्हणजे ह्याच्यामध्ये असतात सबशेल. हे जे ऑर्बिट शेल आहे त्याच्या आतमध्ये त्या सबशेल असणार आहेत. म्हणजे आपल्याला बघतोय आपण जो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे तर तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय करतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्ज द इन्फॉर्मेशन अबाउट द मेन शेल. म्हणजे मेन शेलच्या बाबतीत तो माहिती देतो. म्हणजे एन इज इक्वल टू काय असेल, कसा असू शकतो, इथं दिलेलं आहे इट इज पॉझिटिव्ह इंटिजर. तो पॉझिटिव्ह इंटिजरच असणार आहे, आयदर 1, 2
3 4 इन दिस वे असा तो असू शकतो. सपोज आपण n इज इक्वल टू 1 घेतला तर आपल्याला काय माहिती पाहिजे की n इज इक्वल टू 1 दिला आहे म्हणजे तो कुणाच्या बाबतीत माहिती देतोय, तर ह्या पहिल्या शेलच्या बाबतीत माहिती देतो. ही पहिली शेल n इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस ही पहिली शेल, आणि शेलला पण नावं दिली जातात. पहिली शेल, दुसरी शेल, ही फर्स्ट शेल असेल तर K, दुसरी असेल तर L, तिसरी असेल तर M, पुढची असेल तर N. ह्या अशा पद्धतीने काय झालेले शेलची नावं दिलेली आहेत. ज्यावेळेस n इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस कुठली शेल कन्सिडर करणार आपण? K शेल कन्सिडर करणार आहे. बरोबर. देन द नंबर ऑफ अलाउड ऑर्बिटल इन दॅट शेल इन्क्रीजेस अँड गिवन बाय n स्क्वेअर. मग त्याच्यामध्ये किती ऑर्बिटल्स आहेत हे कशावरनं काढायचं? इट इज डिनोटेड बाय n स्क्वेअर. ओके, म्हणजे त्या ऑर्बिटलमध्ये किती सब ऑर्बिटल्स आहेत, किती सब शेल आहेत, किती सब शेल बसू शकतात, तर ते कशावरनं काढलं जातं? n स्क्वेअरने काढलं जातं. फॉर एक्झाम्पल आता बघूया आपण. ही पहिली शेल आहे, सॉरी न्यूक्लियस आहे, आणि हा काय पहिली शेल आहे. मग पहिली शेल जर घेतली आपण, पहिल्या शेलच्या बाबतीत n इज इक्वल टू किती येणार आहे? 1, कारण पहिली शेल आहे ही. n इज इक्वल टू 1 आल्या म्हटल्यानंतर ना n ची व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू ह्या फॉर्म्युल्यामध्ये. n इज इक्वल टू किती आहे? 1, म्हणजे 1चा वर्ग किती येणार? इट इज ओनली 1, म्हणजे त्याच्यामध्ये एकच येणार आहे. म्हणजे एकच येते, म्हणजे पहिल्या शेलमध्ये फक्त ऑर्बिट किती असणार आहे? फक्त एकच असणार आहे. बरोबर. आता तसंच आपण दुसरं बघूया. सपोज दुसरी शेल घेतली आपण, सेकंड शेल घेतल्यानंतर n इज इक्वल टू किती येणार? तर 2 येणार आहे. मग n इज इक्वल टू 2 आली, हीच n ची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये पुटअप केली, म्हणजे n इज इक्वल टू 2 घेतलं तर 2चा वर्ग किती आला? बरोबर 4 येणार. मग ह्याच्यामध्ये दुसऱ्या शेलमध्ये 4 ऑर्बिटल असतील, तर ते 4 ऑर्बिटल कुठले? एक एसचं ऑर्बिट असणार आहे आणि 3 पीचे ऑर्बिट असणार आहेत. बरोबर. आपण बघतो 1s हे आहे तुम्हाला पुढं कॉन्फिगरेशन 2s आणि 2p मध्ये. मग एसमध्ये एक ऑर्बिट येतं आणि पीमध्ये परत 3 ऑर्बिट येणार आहेत. असे टोटल किती ऑर्बिट आले? 4 ऑर्बिटल आले. म्हणजे सबशेल किती येणार? दुसऱ्या शेलमध्ये फक्त 4 येणार, एक एस येणार आणि 3 पी येणार. पुढचं तिसरी शेल बघितली, तिसऱ्या शेलमध्ये काय येईल? n इज इक्वल टू 3 घेतलं, 3चा वर्ग घेतला आपण, तर त्याचा आन्सर येणार आहे 9. तर ते 9 कसं येईल बघा. ते 9 कसं येते बघा. नऊ कसं येते तर बघा, आत्ता बघितलं आपण काय? n चा स्क्वेअर n चा स्क्वेअर बघायचा आपल्याला. मग तिसरी शेल घेतली, तिसऱ्याच 3चा वर्ग बरोबर किती आले? 9 आले. मग तिसऱ्या शेलमध्ये 9 कसे येतात बघा. मग त्या आता जसं आपण समजा आपण एखाद्या इलेमेंटचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहित असेल, ते 9 कुठले ऑर्बिटल येणार आहेत? तर एसचा 1 येईल, पीचे 3 आले आणि डीचे 5 येतात. 1 2 3 4 आणि 5 असे टोटल 9 ऑर्बिटल. म्हणजे हे 5, हे 3, 5 आणि 3 8 झाले, आणि हा 1, असे टोटल 9 ऑर्बिटल तिसऱ्या शेलमध्ये येणार आहे. पुढची जर शेल बघितली आपण, चौथी, n इज इक्वल टू 4 असेल, n इज इक्वल टू 4 असेल तर त्याचा आन्सर किती येणार आहे? 16 येणार आहे.
बरोबर. ज्या 16 येईल तर त्या कुठले कुठले इलेमेंट असतात, तर त्याच्यामध्ये बघा 16 मध्ये कुठले असणार आहेत, हा एक असेल, हा एक असेल, हा हे तिन्ही असतात, हे 5 आणि त्याच्याबरोबर एफ ऑर्बिटल एक असतो, ज्याच्यामध्ये किती ऑर्बिटल असतात, सब ऑर्बिटल परत 3 4 5 6 आणि 7. म्हणजे आपल्याला हे माहिती पाहिजे की एसमध्ये एक ऑर्बिटल, पीमध्ये 3 असतात, डीमध्ये 5 असणार आहेत आणि एफमध्ये 7 असणार आहेत. अशा पद्धतीने काय होते, जसजसं शेलचा नंबर वाढत जाईल तसे त्याच्यामधले सब ऑर्बिटलसुद्धा काय होतात, वाढत जाणार आहेत. एफच्या पुढं नसतं कधी, एफपर्यंतच इथं असणार आहे, हे लक्षात ठेवा. के शेलमध्ये बघा, आणि इथं काय दिले बघा खालची, एक्सप्लेन द साईज ऑफ ॲटम. बरोबर आहे. एन इज इक्वल टू, हा काय करतो, ॲटमची साईज एक्सप्लेन करतो. एन इज इक्वल टू 1 असेल तर साईज किती असणार आहे, छोटी एवढीच असणार आहे. सपोज एन इज इक्वल टू 2 असेल त्यास एवढी असणार आहे, म्हणजे साईज वाढली. म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय करतो, इट एक्सप्लेन द साईज ऑफ द ॲटम. इथं दिले बघा, एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ अलाउड ऑर्बिटल इन दॅट शेल इन्क्रीजेस बाय n square. It explains the size of atom. And then capacity of electron in each cell given by the formula. बघा ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये इथं काय दिलेलं आहे, इट एक्सप्लेन द साईज ऑफ ॲटम अँड द कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन इच सेल इज गिवन बाय द फॉर्म्युला 2n स्क्वेअर. म्हणजे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये किती भरू शकतात, तर हे क्वेश्चन सांगितलं जातं 2n स्क्वेअरनी. एन स्क्वेअरनी काय सांगितलं जातं, किती ऑर्बिटल्स त्याच्यामध्ये आहेत, आणि 2n स्क्वेअरनी काय सांगितलं जातं, इथं नंबर ऑफ अलाउड ऑर्बिटल्स इन दॅट शेल, म्हणजे किती ऑर्बिटल्स आहेत हे त्यांनी सांगितलेले. तिथं 2, इथं एकच असलं पाहिजे, 3, डीमध्ये 5 आणि एफमध्ये, म्हणजे इथं जे दिलेलं आहे तर ते इलेक्ट्रॉनची संख्या दिलेली आहे. बरोबर. इथं एसमध्ये 2 इलेक्ट्रॉन बसतात, पीमध्ये 6 इलेक्ट्रॉन, डीमध्ये 10 इलेक्ट्रॉन आणि एफमध्ये 14 इलेक्ट्रॉन. मग हे हा जो फॉर्म्युला आहे, तर टोटल इलेक्ट्रॉन किती बसू शकतात ते ह्याच्यामध्ये दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल आपण तिसरी शेल घेऊयात. आपल्याला माहिती तिसऱ्या शेलमध्ये किती ऑर्बिटल्स आहेत, तर थर्ड शेलमध्ये तिसऱ्या शेलमध्ये 9 ऑर्बिटल आहेत, कारण त्याचा फॉर्म्युला बघितला n स्क्वेअर, आणि n इज इक्वल टू 3 जर घेतलं तर 3चा वर्ग बरोबर किती येणार आहे, 9 येणार आहे. 3चा वर्ग बरोबर किती येणार आहे, 9 येणार आहे. मग 9मध्ये आपल्याला किती इलेक्ट्रॉन बसतात, त्यालाच गुणिले 2 केले, 9 कसे आले, तर 3s एक आला, 3p एक आला, आणि 3dचे 5 ऑर्बिटल आले, 1 2 3 4 अँड 5. मग ह्या प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2-2 इलेक्ट्रॉन बसतात. इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2, असे टोटल किती इलेक्ट्रॉन बसणार आहेत, तर 18 इलेक्ट्रॉन ह्या तिसऱ्या शेलमध्ये बसू शकतात. ह्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन बसणार, 18 इलेक्ट्रॉन बसणार आहेत. दुसऱ्यामध्ये किती बसतात, 10 बसतात. बरोबर. दुसऱ्यामध्ये 8 बसतात आणि पहिल्यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन बसणार आहेत. अशा पद्धतीने काय केलं जातं, त्याचं इलेक्ट्रॉन्स फिल केले जातात. आणि जो पुढचा पार्ट आहे, आता हा ॲझिमिथल क्वांटम नंबर जो आहे, तर तुम्ही काय करते, परत पुढच्या लेक्चरला रिवाईज करते. इथंपर्यंत तरी तुम्ही बघा परत एकदा, व्यवस्थित समजते का नाही, थोडीशी रिव्हिजन करा, लेक्चर 1-2दा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू.